आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाने अकोल्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। शहरात स्वबळावर 50 जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राजेश्वरांचे दर्शन घेऊन पायी रॅली काढण्यात आली। सुरक्षित व संपन्न अकोल्यासाठी शिवसेनेला विजयी करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले। निश्चितपणे ह्या शहरामध्ये उद्धव ठाकरेची शिवसेना प्रचंड मताधिक्यानं या महानगरपालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असं म्हणता येणार नाही। महाविकास आघाडी झाली नाही। ज्या ठिकाणी आमचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी आम्ही काँग्रेसला राष्ट्रवादीला मदत करू। ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी ते आम्हाला करणार आहेत। निश्चितपणे या अकोल्यातली जनता या ठिकाणी भ्रष्टाचाराला कंटाळलेली आहे, दहशतवाद्यांना कंटाळलेली आहे। या ठिकाणी या शहरातला तरुण मुलगा मुलगी असुरक्षित आहे। भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार होतं, खासदार आमदार महाराष्ट्रामध्ये सरकार, केंद्रात सरकार, तरी ह्या ठिकाणचा शाळेतला तरुण मुलगा मुलगी इथं असुरक्षित आहे। शिवसेना आल्याबरोबर ह्या तरुण मुला मुलींना या ठिकाणी संरक्षण देईल। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, अकोला।